हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे मार्केटसारखा पेढा, अगदी घरच्या घरी आणि घरच्या साहित्यापासून, म्हणजे सहज उपलब्ध होणारं साहित्य. तर आज आपण बनवणार आहे रक्षाबंधन स्पेशल पेढा. तो कसा बनवायचा, तर त्यासाठी ही रेसिपी पूर्ण बघा. तर चला मग रेसिपी सुरू करूया. आणि आज आपण बनवणार आहे जो पेढा, तो सुक्या नारळापासून तयार करणार आहे. म्हणजे आता नारळ पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण एकत्र येतात, म्हणून आज आपण सुक्या नारळापासून हा पेढा तयार करणार आहे. तर त्यासाठी साहित्य बघूया. तर त्यासाठी सुकं किसलेलं नारळ घ्यायचं 2 वाट्या, 1 कप दूध, 1 वाटी साखर, म्हणजे 2 वाट्या आपण सुकं नारळ घेतलेलं आहे, तर त्यासाठी 1 वाटी साखर आणि काही गुलाबाच्या पाकळ्या. अगोदर आपण मिक्सरमध्ये किसलेलं नारळ बारीक करून घेणार, म्हणजे व्यवस्थित आपला पेढ्याचा हा टेक्स्चर व्यवस्थित येतं. मग त्यासाठी मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. आणि चला, असं आपण इथं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं. जसं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. नंतर ठेवायची कढाई तापायला. कढाई गरम झाली की 1 चमचा तूप घालायचं. आणि तूप गरम झाले की बारीक केलेलं खोबरं, सुकं खोबरं आणि व्यवस्थित आता 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं ह्या तुपामध्ये. सुकं खोबरं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हलकं आपल्याला इथं हे परतून घ्यायचं आहे. म्हणजे जो आपण पेढा बनवणार आहे त्याचं टेस्ट ही कच्ची वाटली नाही पाहिजे, त्यासाठी असं व्यवस्थित परतून घ्यायचं. चला, आता हे व्यवस्थित असं परतून झालं. नंतर आपण यामध्ये दूध घालणार 1 कप. पाण्याचा अजिबात वापर करू नका, इथं दूधच घ्या. आणि इथं आपण 1 कप दूध घेतलं आणि दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर 1 वाटी साखर. साखर पण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. व्यवस्थित अशी 2 ते 3 मिनिटं साखर पण मिक्स करून घ्यायची, म्हणजे पूर्णपणे विरघळून घ्यायची. म्हणजे 3 साहित्यापासून हा पेढा इथं तयार होतो आणि खायला पण खूप छान याची टेस्ट लागते. तर नक्की बनवा ह्या रक्षाबंधनला. आपल्या भावासाठी काहीतरी स्पेशल. आणि याला सतत असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही. नंतर त्यामध्ये थोडी इलायची पावडर आणि थोडं जायफळ घालायचं, म्हणजे सुगंध छान येतो आपल्या पेढ्याचा. इथं मी थोडं जायफळ घातलं होतं. अगदी थोडं जायफळ घालायचं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं, म्हणजे हे मिश्रण पूर्णपणे कढाई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला याला हलवतच राहायचं आहे. आणि साखरीचं पण असं पाक झालं होतं इथं. आणि आता हे हळूहळू अशी कढाई सोडायला लागतं नंतर मग. एक 2 ते 3 मिनिटं याला पण व्यवस्थित असं परतून घ्यायचं.
चला आता हे पूर्णपणे तयार पण झालं होतं आता इथं. म्हणजे असा घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि कलर पण बघा एकदम चेंज झाला होता. आणि सुगंध तर खरंच सांगते एवढा येत होता त्याच्यामधून. नंतर इथं गॅस बंद करून टाकायचा आणि यामध्ये आपण फूड कलर टाकणार आहे. आपण इथं पेढे हे पिंक कलरचे बनवणार आहे, तर त्यासाठी इथं मी फूड कलर घेतला आणि 2 ते 3 थेंब त्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर बघा आपली मिठाई किती कलरफुल दिसत होती मग. आणि हे मिश्रण पण व्यवस्थित असं घट्टसर झालं होतं. आणि याला एक 2 ते 3 मिनटं कढाईमध्येच थंड व्हायला सोडून द्यायचं. थोडा फॅन लावून द्यायचा. आणि हे थंड झाल्यावर नंतर एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं. आणि हे पूर्णपणे थंड झालं होतं. नंतर छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि पेढ्याचा आकार द्यायचा. तुम्हाला जसं पेढ्याचा आकार द्यायचा तसा. असे मी तर गोल पेढे बनवले होते. आणि हे बघा असे झटपट आपले हे सुक्या खोबऱ्याचे पेढे तयार झाले होते. म्हणजे खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी मिठाई आहे. जर तुम्हाला काही घरी बनवायचं असेल ना, तर नक्कीच ही मिठाई एकदा ट्राय करा. आणि अशी इथं मी झटपट सर्व पेढे तयार करून घेतले. आणि इथे मी सर्वच पेढे तयार करून घेतले नंतर. आणि बघा अगदी मार्केटसारखे हे पेढे आपले दिसत होते. म्हणजे अजिबात प्लेटला वगैरे चिटकत नाही. नंतर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात. आणि बघा माझ्याकडे अगोदरच एक पेढ्याचं बॉक्स होतं, मी त्यामध्ये पॅक केले. म्हणजे कोणी म्हणणारच नाही की तुम्ही ते घरी बनवले. अगदी मार्केटसारखे हे पेढे घरच्या घरी तयार होतात. मग तुम्हाला कसे वाटले रक्षाबंधन स्पेशल सुक्या खोबऱ्याचे पेढे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग थँक्यू.